नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूया आज सध्याच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। प्रचाराची सुरुवात आणि पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात दौरे करणार असल्याचं अजित पवार म्हणालेत। ते माध्यमांशी बोलत होते, तर काय म्हणालेत अजित पवार पाहूयात। पहिल्या दिवशी चांगली सुरुवात त्या ठिकाणी करत असतो आम्ही। आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, सर्व आमदार जाऊन अंगारकीचं सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहे आणि तिथून 14 तारखेला आमची पहिली रॅली बारामतीतून आम्ही सुरू करतोय आणि एकंदरीतच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय साधारण निर्णय घेतले गेलेले आहेत, कुठल्या कुठल्या योजना दिलेल्या आहेत, त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आणि उद्याच्या काळामध्ये पुढं वाटचाल करत असताना हा विकासाचा मुद्दा घेऊन जनतेच्या समोर जाणं हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि त्याची सुरुवात करत असताना आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात कोणाचं दर्शन घेऊन, पांडुरंगाचं दर्शन घेत असतं, पण आता आम्ही मुंबईत असल्यावर सिद्धिविनायकाचं दर्शन आम्ही घेतोय। अंगारकी दिवस पण आजचा चांगला। निवडणुकीसाठी अशा पद्धतीने तुम्ही हे करताय का? अरे विधानसभेचा नाही, विधान परिषदेचा नाही रे। मी इतकंच समजून सांगितलं, विधान परिषद आता इतक्यादा विधान परिषदा झाल्या, विधान परिषदेच्या निमित्तानं जाईल नाही तर उद्याच्या काळामध्ये जे काही आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहे, एकंदरीत आमचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात दौरे काढणार आहे, त्याची सुरुवात। दादा, हॉटेल पॉलिटिक्स तुम्ही करणार आहात का? ज्या पद्धतीने प्रत्येक पक्ष आता आमदारांना सिक्युअर ठेवण्याकरता आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करू। राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर डाव टाकला होता। यंदा अजित पवार महाविकास आघाडीवर एक मिनिट, तसलं काही तुम्ही अंदाज व्यक्त करू नका। प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्याच्या करता प्रयत्न करत असतात, तशा प्रकारचे प्रयत्न सगळेच जण करतात। राज्य सरकारने केलेल्या घोषणा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असं सुनील तटकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले। सगळ्या महाराष्ट्रातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी अजितदादा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी जात आहोत। आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी समर्पित होऊन उद्याच्या भवितव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा श्री गणेशा त्या ठिकाणी करतो आहोत। वर्षानुवर्ष समाज जीवनामध्ये कणखरपणाने विकासाचं काम करणाऱ्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतील एक पक्ष म्हणून आगामी निवडणुकीला सामोरं जात आहे। अशा वेळेला श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं, विनायकी पण आहे ते आमच्या सर्वांच्या दृष्टीतून, गणेश भक्ताच्या दृष्टीतून अत्यंत आनंदाचा आणि एक भावुक असा त्या ठिकाणचा क्षण। 90 सगळ्या 90 दिवसांचा प्लॅन काय पक्षाने आखलेला आहे? कारण तो 14 तारखेला बारामतीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत। पक्षाचा प्लॅन असाच आम्ही आराखडा तयार केलेला आहे, जेणेकरून राज्य सरकारने आता ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ प्रत्येक घटकाच्यापर्यंत, प्रत्येक नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीतून, भगिनींच्यापर्यंत, तरुणांच्यापर्यंत, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज त्या ठिकाणी झालेलो आहोत। धन्यवाद। भ्रष्टाचार प्रकरणात क्लीन चिट देणाऱ्या सरकार विरोधात महाविकास आघाडीतर्फे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलंय। हिट अँड रनच्या आरोपींना मदत करणाऱ्या सरकारचा, हिट अँड रन मध्ये मदत करणाऱ्या आरोपींना मदत करणाऱ्या या खोके सरकारचा, खोके सरकार, खोके सरकार, ईडी सरकार, सीबीआय सरकार, टक्केवारी सरकार, भ्रष्टाचार सरकार, अफीखोर सरकार, नक्षलीदार सरकार, मेंढे सरकार, खोके सरकार, भ्रष्टाचार सरकार, मुंबईला नाश करणारी सरकारचा। बोईसर नवापूर रोडवरील खड्ड्यात पडून 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। माहीर मोशिन शिवानी या 1.5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने संतप्त स्थानिकांनी बोईसरमध्ये रस्ता रोको आंदोलन केलंय।
स्थानिकांच्या मते MIDC बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडलाय. अपघाताच्या वेळी माहीर आपल्या आई वडिलांसोबत बाजारपेठेत जात होता. खड्ड्यात बाईक आदळल्याने तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी MIDC बांधकाम विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिकांचा आरोप आहे की MIDC बांधकाम विभागाने रस्त्याची योग्य देखभाल केली नाही, ज्यामुळे या प्रकारचा गंभीर अपघात घडला. त्यांनी विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने योग्य कारवाईची मागणी देखील केली आहे. सीमाशुल्क विभागाच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याने चालक जागीच ठार झाला. चांदवड इथे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग करताना सीमाशुल्क विभागाच्या गाडीचा अपघात झालाय. गाडीचे चालक जागीच ठार झाले आहेत. तसंच लासलगाव इथल्या पोलीस ठाण्याचे 2 पोलीस अधिकारी जखमी झाले असून मध्यरात्रीच्या सुमारास चांदवडमध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होतीये अशी माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. सीमा शुल्क विभागाच्या वाहनात सदरचे अधिकारी आणि कर्मचारी सदर वाहनाचा पाठलाग करीत असताना चांदवड लासलगाव रस्त्यावर अपघात होऊन सीमा शुल्क विभागाचे वाहन चक्काचूर झाले. तसंच वाहन चालक कसबे जागीच ठार झाले आहेत आणि लासलगावचे 2 कर्मचारी डोंगरे आणि निकम जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विरोधकांवर आरोप करायचे, नंतर त्यांना पक्षात घ्यायचं आणि क्लीन चिट द्यायची अशा भाजप पक्षाचा आम्ही धिक्कार करतो असं म्हणत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर घणाघात केलाय. ज्या पद्धतीनं पहिल्यांदा काही विरोधकांवर आरोप करायचे, नंतर त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि नंतर त्यांना क्लीन चिट द्यायची, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा उद्योग गेल्या 2 वर्षापासून चालू आहे. अनेकांनी त्यांनी आरोप केले, आपल्या पक्षात त्यांनी क्लीन चिट दिली. अशा पद्धतीने जे काम करत आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या या क्लीन चिट देण्याचा आम्ही धिक्कार करतो. सध्या अमरावती ग्रामीण महिला पोलीस दलाची भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र काल रात्री अमरावतीत मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे मैदान पूर्णपणे भिजले, ज्यामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झालाय. अशा परिस्थितीत मुलींची मैदानी चाचणी झाली तर त्यांना शारीरिक चाचणी करणे अशक्य होणार. त्यामुळे आजची पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सकाळी 4 वाजल्यापासून मोठ्या संख्येने पोलीस भरतीचे महिला उमेदवार मैदानी चाचणीसाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या जोग स्टेडियममध्ये हजर झाले होते. सर, मी भालशी या गावातून आलेली आहे. इथे रात्रीचे 2 वाजतापासून बसलेली आहे आणि उपाशीच आहे. आणि इथे ग्राउंड अशी अवस्था आहे की त्याच्यावर स्टेपिंग पण पडत नाही आहे आणि तिथे ग्राउंड ओला आहे. म्हणून आम्हाला पुढे तारीख ढकलण्यात यावी, कारण की आमची आई बाबा आशेवर बसलेले आहेत की माझी मुलगी होणार. आता यावर्षी होणार, पुढच्या वर्षी. मी 5 वर्षापासून ट्राय करत आहे सर, पण आता जर एका दिवसासाठी जर आमचे असं लॉस करण्यात येणार आहे, आज जर अशा ग्राउंडवर जर आमची फिजिकल घेणार आहेत तर आमचं फिजिकल नाही होणार, स्टेपिंग नाही पडत सर त्याच्यात. म्हणून आम्हाला असं म्हणणं आहे की आमची तारीख पुढे ढकलण्यात यावी. प्रज्ञा तायडे. मुलीच्या ग्राउंडच्या बाहेर उभा झालेला आहे. काल पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने जे ग्रामीण ग्राउंड जे आहे त्या
निष्कर्ष असलेला आहे आणि त्यामुळे ते ग्राउंड आहे भावना जे मतदान होत आहे या मुलींनी व्यक्त केलेलं आहे. मात्र तरीही सकाळी 4 वाजता बसलेली यांना भरती कधी सुरू होणार ते सांगितलं आतमध्ये खंडात आलेलं आहे आणि त्यांची शारीरिक चाचणी जी आहे ती चाचणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे माझं नाव अनुधनराज खंडारे आहे. मी गुरुकुंज मोजरे येथील मुलगी आहे. सर मी इथे भरतीला आली आहे. मी 3:30 वाजतापासून इथे भरतीला आली आहे आणि सर इथे पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही केली आहे. इथे सकाळपासून मुली काही इतक्या मोठ्या मोठ्या बॉटल घेऊन येणार आहे का सर सोबत? आणि तुम्ही म्हणताय भरती 6 वाजता चालू होणार, कधी म्हणता 9 वाजता चालू होणार, कधी म्हणता 12 वाजता चालू होणार. 10 वाजले आहे सर, भर ऊन आली आहे तरी यांनी भरती अजून सुरुवात केलेली नाही आहे सर. उपाशा पोटी आम्ही इथे बसलेले आहेत सगळे विद्यार्थिनी. आणि सर आणि जे ग्राउंड आहे ते चक्क पूर्ण चिखलाने भरलेलं आहे. तिथे आम्ही जर शूज घालून धावलो तर आमचे शूजसुद्धा भारी होतात आणि आम्ही चांगल्या प्रकारे धावूसुद्धा शकत नाही सर. आम्ही प्रॅक्टिस 1-2 वर्षापासून करत आहे सर आणि आम्ही अशी प्रॅक्टिस करत आहे आणि आमचं असा जर हाल ह्या ग्राउंडवर झाला तर आमची प्रॅक्टिस काय कामाची आहे सर? आमच्या फॅमिली आम्हाला काय म्हणणार आहे की तुम्ही भरत्याच देत आहे नुसत्या, तुम्ही लागत नाही आहे. तर सगळ्याच्या फॅमिलीला एक प्रश्न पडू शकतो सर. काही मॅरिड आहे ते, काही अनमॅरिड आहे. पण मॅरिडवाल्यांना सुद्धा त्यांचे हस्बंड त्यांची फॅमिली त्यांना म्हणत आहे की तुम्ही करा, त्या येत आहे. कोणाकोणाची एजची लिमिट खतम होत आहे सर, तरी त्यांचा विचार कोणी करत नाही आहे. आणि आम्हाला इथं बोललं जातं आहे की तुम्ही इथं लिडरशाही करायला आले आहे का, तुम्ही असं झालं का, तुम्ही का कोण आहे, असं तसं तुमचे फॉर्म रद्द करण्यात येणार, अशा धमक्यासुद्धा आम्हाला इथं मिळत आहे सर. मग आम्हाला फक्त एवढंच वाटतं आहे की हे जे ग्राउंड आहे हे थोडंसं समोर ढकलण्यात यावं. नाहीतर तुम्ही आज नाही तुम्ही उद्या घ्या, फक्त आम्हाला ग्राउंड हे सोकलेलं पाहिजे सर. आमची मेहनत ही पाण्यात नाही गेली पाहिजे. बस आम्हाला एवढंच पाहिजे, बाकी आम्हाला कोणाचाही किती विरोध नाही आहे. बस आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना एवढंच पाहिजे की आम्हाला आमचं ग्राउंड हे कोरड्या ग्राउंडवर आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे. मात्र भिजलेले मैदान पाहून या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी कळंब येथील प्रसिद्ध चिंतामणी मंदिरात दर्शन घेतलंय. गाड्यांचा मोठा ताफा हातात भगवे झेंडे घेत पुण्याचे वसंत मोरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मातोश्री इथे आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वसंत मोरेचा ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. वसंत मोरे हे पुण्यातून जंगी शक्ती प्रदर्शन करत मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत.
श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेसने फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचारांचे झंझावती दौरे सुरू करणार असल्याने पक्षाच्या सर्व नेत्यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांना चालकाने मद्यप्राशन केल्याचे सिद्ध करता येत असल्याचे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम म्हणाले. वरळीच्या हिट अँड रन प्रकरणी ते बोलत होते. काय म्हणालेत नेमकं उज्ज्वल निकम, ऐकूयात. अपघातानंतर ज्या वेळेला वाहन चालक पळून जातो, वाहनासहित किंवा वाहन अपघातस्थळी ठेवून, आणि त्याच्यानंतर तो काही दिवस फरार असतो, तेव्हा पोलिसांना निश्चितपणे त्या वाहन चालकाने मद्यप्राशन केले होते किंवा तत्सम काही अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं हे सिद्ध करता येत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी पोलिसांना परिस्थितीजन्य पुरावा अशा वेळी शोधावा लागतो. म्हणजेच काय की ज्या ठिकाणाहून हा वाहन चालक निघाला असतो ते ठिकाण कुठले, तेथे कोणाबरोबर होता, काय केलं इत्यादी संदर्भातला पुरावा देखील गोळा करता येतो. त्यामुळे वाहन चालक पळून गेला आणि त्यामुळे मद्य त्याने प्राशन केले होते किंवा अंमली पदार्थ घेतलं होतं याचा आम्ही तपास करू शकत नाही, अशी भूमिका पोलिसांना घेता येणार नाही. परंतु पोलिसांना मात्र निश्चित परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हे बघावं लागेल की खरोखर त्याने मद्यप्राशन केलं होते का अंमली पदार्थाचं सेवन केलं होतं, आणि त्यानंतरच पोलिसांना निष्कर्षाप्रती यावं. तर या होत्या सध्याच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7.
मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.